A very fresh morning to one and all present here. Students, as you know very well that general knowledge, this is a very crucial subject for all of us. Along with that, today I would like to discuss with you the various opportunities in defense forces. Purposely I will use bilingual language, that is Marathi and English. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे तो म्हणजे सामान्य ज्ञानाचं महत्त्व. दुसरा मुद्दा की भारतीय संरक्षण दलामध्ये आपल्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत. तर चला तर बघूया. तुमच्यासाठी आज आपण यशाचे महत्त्वाचे दार उघडे करणार आहोत. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की जर तुमचे कोणी मित्र असतील किंवा तुमचे रिलेटिव्स असतील त्यांना तुम्ही ही लिंक शेअर करून त्यांना आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करू शकतात. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतच असेल अशी मी अपेक्षा करतो. तर मला आज तुमच्याशी मनमोकळेपणाने थोडंसं गप्पा पण मारायच्या आहेत. त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की जनरल नॉलेज म्हणजे की नुसतं करंट अफेअर्स नाही, म्हणजे चालू घडामोडी नाहीत, तर बरंचसं त्याच्यात आपण विषय घेऊ शकतो. उदाहरणार्थ त्याच्यात मराठी पण येतं. मराठीनंतर इतिहास, भूगोल, त्यालाच की तुम्ही हिस्ट्री आणि जॉग्रफी असं म्हणतात. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र, राज्यशास्त्र, सोशल सायन्स, पॉलिटिकल सायन्स, सामान्य विज्ञान, हे बरेचसे विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. तर आजचा जो विषय आहे आपला सामान्य ज्ञान, त्याचे महत्त्व आणि भारतीय संरक्षण दलामध्ये आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत. स्टुडंट्स, I would like to tell you that fortunately NDA is in Maharashtra, but Maharashtra is not in NDA. अशी एक म्हण प्रचलित झालेली आहे. म्हणजे 1942 मध्ये जी राष्ट्रीय प्रबोधिनी संरक्षण यंत्रणा जी पुण्यामध्ये खडकवासला ह्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाली, तिथं जगातून, भारतातून नव्हे तर जगातून मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात. कशा संदर्भात? की आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये त्यांना स्वतःला रुजू करण्यासाठी प्रयत्न करत असतात ते. मग आपण का मागे आहोत ह्या गोष्टीमध्ये? तर मुळात म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी संस्था आहे ती आपल्या महाराष्ट्रात कार्यरत आहे तेच आपल्याला माहीत नाही. हा व्हिडिओ 40 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतर अजून मी लिंक माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करेल आणि ज्यांना लेक्चर कंटिन्यू करायचं आहे, ज्यांना आनंद घ्यायचा आहे, त्यांनी पुन्हा त्याच्यावर लिंक वर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपण कंटिन्यू करणार आहोत. विद्यार्थी दशेत असताना आपल्याला माहिती पाहिजे की आपल्यासाठी किती क्षेत्रे उपलब्ध आहेत. आपण ग्रामीण भागात येतो, वर्तमानपत्र आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कधी कधी पोहोचतच तर आपण वाचत नाही. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर आज मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की जनरल नॉलेज म्हणजे काय. तर सुरुवातीला आपण प्रायमरी स्तरावरचं डिस्कशन करूया. ते म्हणजेच की काय, फॉर एक्झाम्पल आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा भूगोल माहिती पाहिजे, महाराष्ट्राच्या चालू घडामोडी माहिती पाहिजे, महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे वर्तमानपत्र सुरुवातीचे ते कोणी सुरू केले, केव्हा सुरू केले ते माहीत पाहिजे. तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात आपण कोणत्या क्षेत्रात आहोत. तर आपण शिक्षण क्षेत्रात आहोत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना
आपले शिक्षण मंत्री कोण, हा पण प्रश्न आपल्याला येतोच. तर आपले शिक्षण मंत्री हे वर्षा गायकवाड यांचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. तुमच्याजवळ पेन असू द्या, तुमच्याजवळ एक नोटबुक असू द्या, जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगेल मी ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आर्मीमध्ये जॉईन होण्यासाठी ॲज अन ऑफिसर बोलणार आहे मी, कारण की आपल्याकडची मुलं हे GD म्हणून जॉईन होतात, जनरल ड्युटी म्हणून जॉईन होतात, साधे सोल्जर म्हणून जॉईन होतात. तर आपल्याला ते जॉईन करायचं नाही आहे. ती पण एक देशसेवा आहे. मुली म्हणतील सर तर फक्त NDA बद्दल बोलतायत आणि NDA हे फक्त मुलांसाठी आहे. घाबरू नका, मी तुमच्यासाठी बरेचसे इन्स्टिट्यूशन्सची माहिती घेऊन आलेलो आहे, जिथं मुलीसुद्धा त्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन स्वतःचं करिअर घडवू शकतात. जसं की RIMC आहे, त्याच्यानंतर IMAC आहे, NDC आहे, बरेचसे असे स्कूल्स आहेत. आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग, त्याच्यानंतर आर्मी एअर डिफेन्स कॉलेज जे की गोपालपूर ओडिसाला आहे, आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग जे की पुण्याला आहे, त्याची स्थापना 1978 साली झालेली आहे. कॉलेज ऑफ कॉम्बॅट आर्मी वॉर कॉलेज महू जे की मध्य प्रदेशला आहे, 1971 साली त्याची स्थापना झालेली आहे. त्याच्याबरोबर मी तुम्हाला जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत जसं की ITBP, BSF, आसाम रायफल, त्याच्यानंतर NCC, CRPF, टेरिटोरियल आर्मी. आता तुम्ही म्हणाल सर हे तर आम्हाला माहिती आहे, BSF माहिती आहे, त्याच्यानंतर ITBP माहिती आहे, त्याच्यानंतर आसाम रायफल, पण टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय? टेरिटोरियल आर्मी म्हणजे असा प्रकार आहे की जे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात खेळामध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचे कपिल देव असतील, साऊथचे काही हिरो असतील, त्याच्यानंतर आत्ताच तुमचे महेंद्रसिंग धोनी की ज्यांना कर्नल म्हणून लेफ्टनंट ही जी स्तर दिलेला आहे आर्मीमध्ये. तर ह्या लोकांचं काम ह्या टेरिटोरियल आर्मीमध्ये असतात. हे त्या आर्मीमध्ये जाऊन काम करतात, जे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करतात. त्यांना भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात याच्याबद्दल माहिती दिली जाते किंवा यांना संधी दिली जाते काम करण्याची. तर तुम्ही त्यांना डिफेन्स ड्रेसमध्ये सुद्धा बघू शकतात. मला पार्टिसिपंट्स 18 पार्टिसिपंट झालेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. मुळात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा वाटतो तो म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने आर्मीमध्ये जायला आपण प्रयत्न करू शकतात. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सामान्य विज्ञान तुमचं सुरुवातीपासूनच पक्का असायला हवं. त्याच्यानंतर गणित हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर मी आता सध्या NDA एक्झामबद्दल बोलणार आहे की तुम्हाला NDA म्हणजे काय ते तुम्हाला कळेल. त्याला म्हणतात नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असं म्हणतात त्याला. विद्यार्थ्यांनो, ती खडकवासला पुणे इथे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू जे की भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो त्यांनी सक्सेसफुल करून दाखवला. विद्यार्थ्यांनो, तर आपल्याला माहिती पाहिजे की NDAची एक्झाम म्हणजे कशी असते. NDAची एक्झाम ही तुम्ही 12वीला असताना देऊ शकतात. तुमचं जे मेरिट आहे ते 2 पेपरमध्ये असतं, पण त्याला तुम्ही 12वी सायन्स म्हणजेच की विज्ञान या स्ट्रीममधूनच तुम्ही जाऊ शकता. त्याच्यासाठी PCMB ग्रुप महत्त्वाचा आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो. 12वीला असताना पेपर होतो. तुम्ही साधारणतः वयाच्या 19 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात. बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्रॅक पण केलेली आहे. तर मी तुम्हाला 2 पेपरची माहिती देणार आहे. 2 पेपर असतात NDA मध्ये. एक म्हणजे ती तुमचा मॅथ्स असतो आणि दुसरा म्हणजे की गॅट. मॅथ्स हा पेपर 300 मार्कांसाठी असतो आणि गॅट हा तुमचा 600 मार्कांसाठी असतो. मॅथ्समध्ये बरेचसं म्हणजे तुम्ही राईट फ्रॉम 5th स्टँडर्ड टू 12th जे की गणित आहे त्याच्याबद्दल विविध पद्धतीने प्रश्न केलेले असतात. निगेटिव्ह मार्किंग असते त्याला. त्याच्यामुळे ज्या प्रश्नाबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात तोच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. आपण गॅटबद्दल चर्चा करूया. गॅट म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट. ज्याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा फिजिक्स ते 200 मार्कासाठी असतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तो की इंग्लिश
ते पण तुमचा 200 मार्कासाठी असतं. इंग्लिश इज फॉर युअर, जस्ट अ मिनिट, इंग्लिश इज फॉर युअर 100 मार्क्स. 100 मार्कासाठी इंग्लिश असतं, सॉरी. 60 मार्कासाठी तुमचं केमिस्ट्री आणि 40 मार्कासाठी तुमचा बायोलॉजी असतं. राहिले तुमचे 200 मार्क्स. ते 200 मार्क्स याच्यात डिवाइड केलेले आहेत त्यांनी हिस्ट्री, जिओग्राफी आणि करंट अफेअर्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे की हिस्ट्री, जिओग्राफी आणि करंट अफेअर्स 200 मार्कासाठी. तर याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की जनरल नॉलेज, की ज्याच्यामध्ये हिस्ट्री येतं, जिओग्राफी येतं, करंट अफेअर्स येतात, हे किती महत्त्वाचे आहेत. तर त्याच्याबद्दल आपण प्रत्येक रविवारी सकाळी 9 वाजता, कदाचित टाइम बदलूही शकतो, मी तुमच्यासाठी एक लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये नुसते आपले इंग्लिश मीडियमचे नाहीत, तर अदर मीडियमचे विद्यार्थी सुद्धा याचा आनंद घेऊ शकतात. आणि तुम्हाला नक्कीच ही लेक्चर सिरीज आवडेल. ती रविवारी आपण सुरू केलेली आहे. रविवारी मी मुद्दामूनच सुरू केलेली आहे, कारण की रविवारी बरेचसे आपले जे रेग्युलर क्लासेस असतात ते बंद असतात आणि विद्यार्थी सुद्धा, त्यांचे पालक घरी असतात आणि पालकांसमोर तुम्ही बसायचं आहे आणि तुम्हाला त्याचा आनंद येऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ती एक्झामची तयारी केली, जर 6वी पासून 7वी पासून जर तुम्ही तयारी केली, तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. आपल्याकडे अवेअरनेस कमी आहे आणि अवेअरनेस कमी असल्यामुळे संरक्षण क्षेत्रात आपले जे मुलं आहेत ते कमी आहेत. संरक्षण क्षेत्रात उत्तर भारत, त्याच्यानंतर दक्षिण भारत इथले जे मुलं आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात, कारण की त्यांचा अवेअरनेस त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे जे पॅरेंट्स आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांना माहिती देत असतात. आणि त्याच्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे की आपण सुद्धा ह्या क्षेत्राकडे वळून बघूया. डॉक्टर, इंजिनियर, लॉयर हेच नाही तर हे पण क्षेत्र खूप मोठं आहे, संरक्षण क्षेत्र, की ज्याच्यात आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे. तर हे खूप महत्त्वाचे क्षेत्र आहेत की ज्याच्यात तुम्ही काहीतरी थ्रिलिंग करिअर करू शकतात. मी तुम्हाला ITBP बद्दल सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आसाम रायफल्स, CISF काय आहे, NSG काय आहे, त्याच्यानंतर तुमचं NCC मधून तुम्ही कशा पद्धतीने एंट्री करू शकतात, BSF देखील, त्याला आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं म्हणतो, होमगार्ड आहे, त्याच्यानंतर इंडियन कोस्ट गार्ड आहे, IB, त्याच्यानंतर CBI, त्याच्यानंतर NCRP आणि RAF, दॅट इज रॅपिड ॲक्शन फोर्स. जेव्हा दंगल वगैरे होते तेव्हा ह्या होतात. तर प्रत्येकाचं काम मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आज आपण फक्त प्रायमरी नॉलेज घेणार आहोत, ते म्हणजे तुमचं जनरल नॉलेजचं थोडेसे मी तुम्हाला त्याचे महत्त्व सांगणार आहे. पुन्हा आपण त्याच्या क्वेश्चनमध्ये जाणार आहोत. बरेचसे क्वेश्चन्स जे की महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत. सध्या आपण महाराष्ट्राचे पार्ट आहोत आणि आपल्याला महाराष्ट्राबद्दल सगळी माहिती पाहिजे. महाराष्ट्राची मिनिस्ट्री, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने चालू घडामोडी होत आहेत. सुरुवातीला आपण म्हणतो ना की आपल्याला होम टाउनचं पूर्णपणे माहिती पाहिजे, तेव्हा आपण मग नॅशनल आणि मग इंटरनॅशनलकडे अप्रोच करणार आहोत. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे ऐतिहासिक घडामोडी आहेत किंवा ऐतिहासिक वर्तमानपत्र आहेत, त्याच्यानंतर आपल्याला भौगोलिक माहिती पाहिजे की महाराष्ट्राची भौगोलिक माहिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं. तर जनरली आपण फोकस असतो की आपल्याला फक्त मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश याचा स्टडी करायचा आहे आणि इनडायरेक्टली आपल्याकडून हे विषय राहून जातात की भविष्यात ते आपल्याला फेस करायचे असतात. तर चला तर मग मी एका पाठोपाठ एक प्रश्न सांगणार आहे, त्याचे उत्तर सुद्धा सांगणार आहेत. तुम्ही ते नोट करून घ्या. त्याचे नोट्स सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल आणि तुमचं जे सामान्य विज्ञानाचं जे नॉलेज आहे ते नक्की अपग्रेड होईल आणि अपडेट होईल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही मला प्लीज टेल समथिंग इन इंग्लिश. ओके अब्दुल्ला, नो प्रॉब्लेम. ॲक्च्युली सम स्टुडंट्स दे आर फ्रॉम मराठी मीडियम, दॅट्स वाय आय स्विच टू Marathi, but no problem.
every question I will tell in English also and in Marathi. Now we have a lot of time, so no need to worry. For the English medium students, the quantity of English medium students is more with me. Few students they are from Marathi, so doesn't matter. I will speak in Marathi also and English also. So आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्याला आपल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे की भारताला किती महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 720 किलोमीटर. द कोस्ट लाईन ऑफ महाराष्ट्र, द कोस्टल बाउंड्री ऑफ महाराष्ट्र is of 720 kilometer. So this is also one of the important question. त्याच्यानंतर पूर्वीपासून तर पश्चिमेपर्यंतचं अंतर, द डिस्टन्स बिटवीन वेस्ट टू ईस्ट, हाऊ मेनी किलोमीटर्स? सो डिस्टन्स इज 800 किलोमीटर फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. अँड वेन वी विल टॉक अबाउट नॉर्थ टू साऊथ, आय एम टॉकिंग अबाउट महाराष्ट्र. मी महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे. भारताबद्दल आपलं जेव्हा पुढचं लेक्चर असेल त्या लेक्चरला मी बोलेल. तर आपलं उत्तर आणि दक्षिणचं अंतर आहे ते 700 किलोमीटर, 700 किलोमीटर फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. माझा आवाज येतोय कासव सर तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या? बाकी कोणी असेल तर मला सांगा की सर तुमचा आवाज, हॅलो, आवाज व्यवस्थित येतोय माझा? यस सर. ओके. तर आपल्याला महाराष्ट्राबद्दल सर्वात माहिती घ्यायची आहे. आपण शिक्षण मंत्री यांच्याबद्दल डिस्कस केलं. द एज्युकेशन मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र वर्षा गायकवाड. देन द सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, वी नो द फर्स्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, की महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणून ओळखतो आपण. पण दुसरी राजधानी जर विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांना उत्तर माहीत नसतं. तर नागपूर इज द सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मराठी आणि इंग्लिशमधून सांगतो आहे. ज्याला मराठी कम्फर्टेबल आहे ही शुड राईट इन मराठी. ज्याला इंग्लिश इज व्हेरी मच कम्फर्टेबल ही कॅन स्विच टू इंग्लिश, डझंट मॅटर. महाराष्ट्राचे गृहमंत्री, द होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, हिज नेम इज अनिल देशमुख. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आहेत सध्याचे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री की ज्यांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका मांडली, त्यांचं नाव आहे राजेश टोपे. द हेल्थ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इज राजेश टोपे. हॅलो 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 हॅलो. हां, फोन केला होता? कोण बोलतंय? समाधान पवार. सर ते लेक्चर चालू आहे, मी लिंक सेंड केलेली आहे. तेवढं गुरुला बसवा ना लेक्चरसाठी. हो हो. So there was a little interruption, students. Okay. Am I audible? माझा आवाज येतोय का सगळ्यांपर्यंत? यस सर. ओके. भारताला कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो? महाराष्ट्राला पण त्याच वाऱ्यांपासून पाऊस मिळतो, त्याच्यात काही शंका नाहीये. फ्रॉम विच डायरेक्शन डज महाराष्ट्र रिसीव्ह रेनफॉल? त्याचं उत्तर आहे वायव्य दिशेपासून. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात साऊथ वेस्ट मान्सून विंड्स. वायव्य, साऊथ वेस्ट मान्सून विंड्स, ह्या वाऱ्यांपासून महाराष्ट्राला तसेच भारताला पाऊस मिळतो. राजेश टोपे, मी सांगितलं कोण आहेत राजेश टोपे, तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री. महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री, ते पण आपल्याला माहित पाहिजे कारण की आपल्यातले बरेचसे स्पोर्ट्समॅन असतात. त्याच्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, त्याला खेळाडू असतात. तर ते खेळाडूंना हे तरी माहित पाहिजे की आपले महाराष्ट्राच्या खेळ मंत्री म्हणजेच की काय क्रीडा मंत्री हे कोण आहेत. तर त्यांचं नाव आहे सुनील केदार. सुनील केदार हे आपले महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आहेत. द स्पोर्ट्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इज सुनील केदार. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून भारताला, महाराष्ट्राला
पाऊस मिळतो. मी मगाशी वायव्य सांगितलं. मराठीतल्या डायरेक्शन्स बद्दल थोडासा गोंधळ होतो, त्याच्यामुळे तुम्ही एक त्याला एक टेक्निक आहे कशा पद्धतीने त्या मराठीतील आपण दिशा लक्षात ठेवायच्या ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला एक आहे, आईने देवापुढे नैवेद्य वाढीला. हे जर तुम्ही कॅप्शन पाठ केलं तर तुम्हाला मराठीतल्या सगळ्या डायरेक्शन्स लक्षात येतील. गोंधळ होतो मराठीतल्या डायरेक्शन बद्दल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा सुद्धा स्टडी करायचा आहे. महाराष्ट्रातले सगळ्यात उंच शिखर, द टॉप मोस्ट माउंटेन ऑफ महाराष्ट्र, की जे आहे कळसुबाई. येस, कळसुबाई आहे आणि त्याची हाईट आहे 1646. 1646. आपल्याला माहिती असतं की माउंट एव्हरेस्टची हाईट माहिती असते आपल्याला, दॅट इज 8848 मीटर. बट अनफॉर्च्युनेटली वी डोंट नो द हाईट ऑफ द कळसुबाई, दॅट इज द पीक इन महाराष्ट्र in Ahmednagar district. So, the height of this Kalsubai peak is 1646 meter. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे. द बिगेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज अहमदनगर. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. अहमदनगर आपल्या शेजारी आहे, पण आपल्याला ते सुद्धा माहित नसतं कधी कधी. तर हे क्वेश्चन तर खूप छोटे दिसतात आपल्याला, पण त्याचं भौगोलिक महत्व हे खूपच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न येतो की महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा जिल्हा कोणता? मग महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा जिल्हा कोणता? मोठा तर माहिती, तर मुंबई सिटी. मुंबई शहर. हा, करेक्ट, मुंबई शहर. मुंबई सिटी हे महत्वाचं आहे आणि हे सगळ्यात छोटं जिल्हा, द स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, दॅट इज मुंबई सिटी. 3717 स्क्वेअर किलोमीटर द एरिया ऑफ दिस डिस्ट्रिक्ट. महाराष्ट्रातले पहिले मातीचे धरण, द फर्स्ट गंगापूर, नाशिक. फर्स्ट सॉइल डॅम ऑफ महाराष्ट्र, दॅट इज गंगापूर. नाशिक. गंगापूर म्हणून ओळखलं जातं आणि ते आपल्याच जिल्ह्यात आहे, ते की नाशिक. हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत, कारण की याच्यावर पूर्ण महाराष्ट्राची जी नैसर्गिक आपण म्हणतो संपन्नता, ती पूर्णपणे डिपेंड आहे. आपण महाराष्ट्रातला सगळ्यात हिरवा पट्टा जर कोणता म्हणून ओळखला जातो तर तो नाशिक जिल्हा आहे. द ग्रीन बेल्ट ऑफ महाराष्ट्र इज नाशिक डिस्ट्रिक्ट. अँड